अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप काँग्रेस आघाडीने पहिल्याच राऊंडमध्ये युतीचा खेळ बिघडवलाय। प्रभाग क्रमांक 2 ब मधून शेकापचे उमेदवार प्रशांत नाईक हे धडाक्यात बिनविरोध निवडून आलेत। भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी गुरुवारी अचानक नामनिर्देशन मागे घेतल्याने आघाडीला अनपेक्षित पण प्रचंड मोठा फायदा मिळालाय। या बिनविरोध विजयाने शेकाप आघाडीत उत्साहाचा स्फोट झालाय। शेतकरी भवन येथे कार्यकर्त्यांची गर्दी उसळली। फटाके, जल्लोष, घोषणा आघाडीने विजयाचा झेंडा उंचावलाय। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षय नाईक, नगरसेवक उमेदवार ॲडव्होकेट मानसी म्हात्रे आणि इतर नेत्यांची उपस्थिती आघाडीच्या एकजुटीची जाहीर घोषणा ठरली। हा विजय केवळ एक प्रभागाचा नाही तर आघाडीच्या सत्ता आराखड्याचा पहिला ठोस इशारा आहे। 2 ब मधील बिनविरोध निकालाने आघाडीने युतीच्या गोट्यात मानसिक धक्का दिला असून आगामी लढतीचे समीकरण डळमळीत झाले। अलिबागमध्ये 2 डिसेंबरला मतदान होणार असून शेकाप काँग्रेस विरुद्ध भाजप शिवसेना शिंदे गट अशी थेट टक्कर आहे। मात्र प्रभाग 2 ब मधील बिनविरोध निकालाने आघाडीवर युती बचावतात अशी स्थिती निर्माण झाली आहे। 21 नोव्हेंबर नंतर अंतिम याद्या निघतील आणि खरी लढत स्पष्ट होईल। पण सध्या तरी परिस्थिती एकच सांगते, अलिबाग मधील सत्ता कुठे झुकणार। शेकापने पहिल्याच डावात बोर्ड हलवून टाकले। शहरातील राजकीय वातावरण आता अधिक उत्सुकतेने पाहिले जात असून मतदानापूर्वीच्या रणनीती आणि प्रभागातील मतदारांची पसंती निवडणुकीच्या निकालावर ठराविक परिणाम करणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे। या घटनाक्रमांमुळे अलिबागमध्ये राजकीय रंगत आणि उत्सुकता वाढली असून नगर परिषदेतील पुढील सत्ता समीकरण कोणाकडे झुकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।